पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या भोरगिरी या ठिकाणी आम्ही एक दिवसाचा पर्यटन कार्यक्रम नुकताच पूर्ण केला। हे ठिकाण म्हणजे एक अतिशय निसर्गरम्य आणि ऐतिहासिक असे ठिकाण आहे, परंतु प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। भोरगिरी या ठिकाणी असलेल्या लेणी ह्या बौद्ध लेणी आहेत। या ठिकाणचे शिल्प आणि कोरीव काम म्हणजे यातून धम्माचा इतिहास आणि त्यावेळची कला याचे दर्शन होते। ह्या लेण्या म्हणजे तत्कालीन बौद्ध भिक्खू यांचे अभ्यास आणि निवासाचे स्थान असावे हे या ठिकाणी दिसून येते। आम्ही या ठिकाणी पोहोचलो तेव्हा डोंगर पायथ्याला भारतीय बौद्ध महासभेचा एक कार्यक्रम चालू होता। या कार्यक्रमात आम्ही काही वेळ थांबलो आणि डोंगरावर लेणी बघायला गेलो। भोरगिरी या ठिकाणी आलो। खेड तालुका, पुणे जिल्हा। भोरगिरी लेण्या या आम्ही पाहिल्या। वर्षवासाच्या उद्घाटन सोहळ्यालाही आम्ही उपस्थित राहिलो आणि हा मंगलमय सोहळा खरोखरच आनंदमय झाला। आमच्या जीवनात असा क्षण आला हे आमचं परम भाग्य आहे। सर्व तमाम बौद्धांना विनंती करू इच्छितो, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलं, तर बुद्ध या ओटीत टाकताना बाबासाहेबांनी खूप काही विचार केला आणि ह्या आपण त्यांचा तो वारसा असंच पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे। यासाठी आपण सर्वांनी मिळून शासनाकडे वेळोवेळी मागणी केली पाहिजे की ह्या लेण्यांचं संरक्षण संवर्धन करणं गरजेचं आहे, नाहीतर हा अमूल्य असा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तेव्हा मी सगळ्या बौद्धांना विनंती करतो, जगातल्या बौद्धांना विनंती करतो की आपण आपल्या पातळीवर प्रत्येकाने यासाठी योगदान देणं गरजेचं आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। नमो बुद्धाय। सर्वांना सविनय जय भीम। आज आषाढ पौर्णिमा, तथागत बुद्धाने सारनाथ येथे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याचा हा दिवस आहे। हा दिवस तमाम भारतामध्ये आणि तमाम जगतामध्ये खूप असा पवित्र दिन समजला जातो, कारण या दिवशी तथागत गौतम बुद्धाने सारनाथ येथे प्रथम आपल्या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे। मूळ धम्माचा उपदेश 5 शिष्यांना त्याने दिला। त्यानंतर यशाचे बाकीचे शिष्य आणि सगळे शिष्य मिळून बुद्धाचा पहिला संघ या ठिकाणी स्थापन झाला आणि बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा उपदेश करून सर्व भंतेंना, सर्व भिक्खूंना भारतभर या दिवशी पाठवलेलं आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचं अनुकंपा करण्यासाठी, लोकांचं मंगल करण्यासाठी भिक्खूंनो तुम्ही चारी दिशेने जा आणि तिथं माझा धम्म सांगा। तोच धम्म आदि कल्याणम, मध्य कल्याणम, अंतिम कल्याणम असा हा मार्ग माझा धम्माचा आहे। या धम्माने गेलं तर प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक जगातील मानवाचं कल्याण होणार आहे, त्याचं मंगल होणार आहे। आणि असा हा पवित्र दिवस तथागत बुद्धाने सारनाथ येथे घालवलेला आहे आणि अखिल भारतीय सगळ्या अखिल जगताच्या मानवाला मानव मुक्तीचा मार्ग, शांतीचा मार्ग, बंधुतेचा मार्ग शिकवलेला आहे।
आणि त्याचा आदर्श घेऊन राजा सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीमध्ये बुद्धाने जे 84,000 उपदेश दिलेले आहेत, त्या 84,000 उपदेशाप्रमाणे या देशामध्ये 84,000 लेण्या, संगाराम, भिक्खू निवास आणि अनेक ठिकाणी बुद्धाचं पवित्र स्थळं, विहार बनवलेली आहेत. त्या ठिकाणी आमचा बुद्ध आणि बुद्धानंतरचा संघ त्या ठिकाणी वास करून या जगाला शांती आणि मंगलमय बंधुतेची शिकवण दिलेली आहे. तेव्हा बुद्धानंतर सम्राट अशोकाने खऱ्या अर्थाने दुसरं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, ते पण अशोक विजयादशमीला. आणि शेवटचं धम्मचक्र प्रवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये केलेलं आहे, ते 14 ऑक्टोबर 1956ला. तेव्हा माझं बौद्ध अनुयायांना विनंती आहे, आम्ही ज्या भोरगिरी लेण्या समूहात आलो आहे, या समूहात येण्यासाठी रस्ता चांगला नाही, शासनाकडे या रस्त्याची मागणी करा. त्याचबरोबर या विहारांची, आपल्या या लेण्यांची पडझड झालेली आहे. अजून जर त्यावर लक्ष बारकाईने ठेवलं नाही, पुरातत्व विभागाने लक्ष ठेवलं नाही, महाराष्ट्र शासनाने लक्ष ठेवलं नाही, केंद्र शासनाने जर लक्ष ठेवलं नाही, तर हा लेण्याचा पवित्र समूह नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून माझ्या सर्व जगातील आणि भारतातील बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपण लेण्यावर येत जा, आपल्या धम्माचं इथं आचरण करत जा, धम्माची शिकवण या ठिकाणी शिकवत जा आणि लोकांवर आपणही अनुकंपा करत जा. माझा भिक्खू संघ इथं येईल, माझे उपासक येतील आणि धम्ममय हा भारत पुन्हा होईल अशी अपेक्षा करूया. या ठिकाणी आम्ही या पावनभूमीमध्ये आलेलो आहोत. माझ्याबरोबर वाटोरे साहेब आहेत, त्याचबरोबर माजी तहसीलदार श्रीकांत शिंदे साहेब आहेत, कॅनरा बँकेचे माजी मॅनेजर घोडके साहेब आहेत, त्यांचे पाहुणे वाघचौरे साहेब आहेत आणि आता जे आढाव साहेब, दिलीप आढाव हे आमच्याबरोबर आहेत. या ठिकाणी पवित्र असं प्रवचनाचे कार्यक्रम या बोरगरीमध्ये चालू आहेत आणि सुंदर पैकी हा सोहळा आज आम्ही ह्या डोळ्याने अनुभवलेला आहे. म्हणून तमाम बौद्धांना विनंती आहे की आपण लेण्यांना भेट करा आणि लेणी संवर्धन कसे राहतील याचा प्रयत्न करा अशी सर्व भारतीयांना विनंती आहे. आणि या ठिकाणी येऊन आम्हाला जसा आनंद वाटला तसा आपणही या. जय भीम.
Thank you.